जर उपीट आणि पोहे नाश्त्याला खाऊन बोर झाले असाल तर एकदा मॅगी आलू रोल्स नक्की बनवून बघा. लहान मुलांची तर मॅगी असतेच फेवरेट, पण ही रेसिपी मोठ्यांना पण नक्की आवडणार. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. मॅगी आलू रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: मी 2 मॅगी घेतलेली आहे, त्याला बारीक करून घेतलेले आहे. कॉर्नफ्लॉवर, मैदा, आलं, लसूण, जिरे सर्व हे पेस्ट करून केलेली एकत्र आणि बारीक कोथिंबीर चिरलेली आहे आणि 4 बटाटे उकडून ठेवलेले आहे. हळद, मिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि 2 बारीक चिरून घेतले आहे कांदे मी आणि हे मॅगी मसाल्याच्या 2 पुड्या आणि चवीनुसार मीठ. बटाटे आता मॅश करून घ्यायचे. हे बटाटा छान आपण मॅश करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक मसाले टाकायचे. सर्वात आधी हे 2 मॅगी फोडलेले होते मी, त्याचे मॅगी मसाले. हे कोथिंबीर आणि हे आलं लसूणची पेस्ट केलेली, याच्यातच 4-5 मिरच्या टाकलेल्या आहे मी, म्हणून आपण तिखट कमी घेतलेला आहे याच्यामध्ये, कारण मिरच्या आहे त्याच्यात. आणि हा बारीक कांदा, आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता याला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने. झाला याचा छान आपण एकजीव करून घेतला याला. हे बघा आपला आलूचा मसाला तयार झालेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे पाहिजे तसे रोल बनवून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे तुम्ही याची साईज पण वाढवू शकता. हे ठेवते करून. म्हणजे किती घाई गडबड असली आपल्याला तर हे लवकर होणारी रेसिपी आहे. काही जास्त वेळ नाही लागत त्याला. फक्त बटाटे जरा नाही का आधी उकडून ठेवायचे, म्हणजे बटाट्यामध्ये पाणी जे राहते ना ते पूर्ण सुकल्या जाते. आपले 4 बटाट्यामध्ये 15 रोल तयार झालेले आहे. ह्याप्रमाणे ह्या साईजचे रोल बनवून घेतलेले आहे. आपण हे आता आपले रोल डीप करण्यासाठी हे मैदा, हे कॉर्नफ्लॉवर, थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. थोडी याच्यामध्ये हळद घालायची आपल्याला. थोडा गरम मसाला. बाकी काही घालण्याची गरज नाही याच्यामध्ये, कारण आपण आपल्या रोल मध्ये टाकलेलं आहे सर्व काही. याच्यात पाणी टाकायचं थोडं.
मिश्रण तयार करत आहे आपण हे छानपैकी पातळ करायचं, जास्त घट्ट नाही, आणि याच्या गाठी फोडून घ्यायच्या आपल्याला छानपैकी. बघा ह्याप्रमाणे केलेलं आहे मी, जरा पातळ. हे रोल आपल्याला ह्या मिश्रण मध्ये असे डिप करायचे आहे आणि हे आपल्या मॅगी मध्ये असे गोल फिरवून घ्यायचे आहे. आणि ह्याप्रमाणे आता आपण तेलामध्ये टाकायचं. आपलं तेल पण गरम झालेलं आहे. लगेच नाही फिरवायचं, त्याला जरा होऊ द्यायचं आहे, नंतर फिरवायचं. हळूच याची बाजू पलटून घ्यायची आपल्याला. झाला आपला रोल तयार. छान बघा, छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याचप्रमाणे आता बाकीचे पण आपण करून घ्यायचे आहे. तेल याचं छान गळू द्यायचं आहे आणि अशा जाळीमध्ये द्यायचं. आता त्याप्रमाणेच मी आता दुसरी पण बॅच टाकून घेत आहे. आता याच्यामध्ये 2-3 टाकले तरी काही हरकत नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे छान. आणि ही आपली नाश्त्याची रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा. सॅटरडे संडे आपले नाश्त्यासाठी छान आहे ही रेसिपी. तर बघा, व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. असेच माझे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ टाकले ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील. झाले आपले मॅगी आलू रोल तयार. बघा छान क्रिस्पी झालेले आहे. तुम्हाला फोडून दाखवते मी एक कसं झालेलं आहे ते. बघा छान आतपर्यंत शिजल्या गेलेले आहे आपले आलू रोल्स. तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि याच्यामध्ये मी आपल्या आलं लसूण मध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर कढीपत्त्याने काय होते, आपल्या आलू रोल्सला छान चव येते आणि चवदार होतात आणि क्रिस्पी होतात. आपल्या पिठामध्ये आपण डिप केल्यानंतर आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकलेला आहे मी, तर त्याच्यामध्ये डिप केल्यानंतर छान क्रिस्पी होतात. तर तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली आणि कोणी कोणी ट्राय केला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन पण दाबा, कारण जेणेकरून मी कुठलेही व्हिडिओज टाकले ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार. धन्यवाद.